नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मी स्वागत करतोय। आपण पाहणार आहोत आज आपल्या घरगुती जे बोर्ड राहतात लाईनची, त्याचं आपण कनेक्शन कसं करायचं, स्विच आणि सॉकेटचं कनेक्शन कसं करायचं त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम आपल्याला स्विच आणि सॉकेट बोर्डवर फिट करून घ्यायचे। स्विच आणि सॉकेट आपण बोर्डवर फिट केलेले आहे। आपण आता याचं कनेक्शन करूया। सर्वप्रथम आपल्याला एक तार घ्यायचा, तारांना आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला एक वायर टाकून घ्यायचं आहे। वायर टाकल्यानंतर आपल्याला त्याचे स्क्रू पूर्णपणे चांगले टाईट करून घ्यायचे। स्क्रू ढिला राहायला नको। स्क्रू जर ढिला राहिला तर स्विच चरचर करतंय, चरचर करून खराब होतंय स्विच। आता आपल्याला स्विच आणि 5 पिन सॉकेटचं आपल्याला आता कनेक्शन करून घ्यायचं आहे। वरून आपल्याला एक वायर जोडून खालीच्या 5 पिन सॉकेटमध्ये आपल्याला कनेक्शन करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला चारही स्विच आणि सॉकेटचं आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे। आता हे आपलं जे कनेक्शन झालेलं आहे, हे झालेलं आहे आपलं मेन लाईनचं म्हणजे करंटचं कनेक्शन। आता आपल्याला सॉकेटच्या खालच्या साईडचं कनेक्शन करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने।
आपल्याला अशा पद्धतीने कनेक्शन करून एक आर्थिंगचं वायर बाहेर काढायचं आहे. आता हे निघलेलं एक आर्थिंगचं वायर आणि हे दुसरं करंटचं वायर आपण आता बाहेर काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण एकदम अशा सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बोर्डचं आपण कनेक्शन करू शकतो. आपला हा बोर्ड कनेक्शन करून पूर्णपणे रेडी झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो.